नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत। भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेण्यासाठी ते दिल्लीत गेल्याची माहिती आहे। भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात असून अधिवेशन सोडून ते दिल्ली दौऱ्यावर गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। पाटण तालुक्यातील सडा वाघापूरच्या उलट्या धबधब्याजवळ एक दुःखद घटना घडली आहे। येथे पर्यटकांची कार जवळपास 300 फूट खोल दरीत कोसळली आहे। या दुर्घटनेत साहिल जाधव नावाचा तरुण गंभीर जखमी झालाय। तो गोळेश्वर कराडचा रहिवासी आहे। इतर चौघे मित्र फोटो काढण्यासाठी खाली उतरल्याने बचावले आहे। कारचे चाक गवतावरून घसरले आणि चालकाचा ताबा सुटल्याने ही घटना घडल्याचं सांगितलं जातंय। शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार संजय गायकवाड गेल्या 2 दिवसांपासून चर्चेत आले आहेत। मुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये एका कर्मचाऱ्याला सर्वांसमोर बेदम मारहाण केल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे। खुद्द मुख्यमंत्र्यांनीही मारहाण करणं चुकीचं असल्याचं नमूद केलं। मात्र आपण भूमिकेवर ठाम असल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलंय। या पार्श्वभूमीवर एकीकडे संजय गायकवाडांवर कारवाईची मागणी विरोधकांकडून केली जात असताना संबंधित कॅन्टीन चालकाचा परवाना रद्द करण्यात आलाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रदीर्घ काळ प्रचारक असलेले मोरोपंत पिंगळे यांच्या आयुष्यावरच्या मोरोपंत पिंगळे द हिंदू आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्चर या पुस्तकाचं प्रकाशन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी मोहन भागवत यांनी 75ची शाल अंगावर पडली की ती वेळ थांबायची असते असं एक विधान केलंय। या विधानामुळे आता सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत। मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी मोर्चा काढण्याची घोषणा केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरळीत पार पडावे या उद्देशाने पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा आदेश रद्द करण्यात आल्याचे भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले आहे। डॉक्टर नरेंद्र जाधव समितीचा अहवाल आल्यानंतरच सरकार हिंदीबाबत योग्य निर्णय घेईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। शासनाच्या कामगार विभागातर्फे नोंदणीकृत बांधकाम मजुरांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो। यात एखाद्या बांधकाम मजुराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना 2 लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते। या योजनेचा लाभ घेण्यासाठी सोलापुरातील काही जणांनी मजुरांचा बनावट मृत्यू दाखला सादर केला आणि त्या आधारे 2 लाखांचे अर्थसहाय्य घेतल्याचा प्रकार उजेडात आलाय। या प्रकरणी 5 बांधकाम कामगारांच्या वारसदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। नागपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। येथे सायकल चोरणारी लहान मुलांची अख्खी गँगच पोलिसांच्या हाती लागली आहे। हे अल्पवयीन गुन्हेगार दुधाचे दात देखील पडले नाही तो चमचमीत पदार्थ व पान ठेल्यांवरील पाकिटांच्या मोहात सायकली चोरू लागले आहेत। पोलिसांनी 4 मुलांना ताब्यात घेतलं असून त्यांची ही स्टोरी ऐकून पोलीसही अचंबित झाले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे या टोळीतील सर्वात मोठा सदस्य 12 वर्षांचा तर सर्वात लहान सदस्य 7 वर्षांचा आहे। बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे। मुंबईत झालेल्या वेव्स शिखर परिषदेत नाशिकच्या शीतल शिंदे या विद्यार्थिनीनं तयार केलेल्या सान्वी AI या 3D डिजिटल अवतार स्टार्टअपला संपूर्ण देशातून तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर AI अवतार चॅलेंजमध्ये प्रथम क्रमांक मिळालाय। शीतल शिंदेनं बनवलेल्या सान्वी AI अवतारनं वेव्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं। सान्वी AIचं वैशिष्ट्य म्हणजे ती अनेक भाषेतून संवाद साधू शकते। शीतल शिंदेच्या या अनोख्या AI डिजिटल क्रिएटर आणि स्टोरी टेलर या प्रोजेक्टला सुवर्ण पदक, 1 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र अशा पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले। राज्य सरकारने धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी श्रीमंत राजे यशवंतराव होळकर विद्यार्थी विकास योजना सुरू केली आहे। मात्र या योजनेत मोठ्या गैरव्यवहाराचा प्रकार समोर आलाय। अनेक ठिकाणी ना विद्यार्थी आहेत ना वसतिगृहे, तरीही अनुदानाची रक्कम उचलण्यात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे हा घोटाळा राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या जिल्ह्यातच उघड झालाय। आता या प्रकाराची मंत्री अतुल सावे यांनी गंभीर दखल घेतली आहे। राज्यात बहुपडदा संस्कृती मोठ्या प्रमाणावर फोफावली असून यात एक पडदा चित्रपटगृहांची स्थिती मरणासन्न झाली आहे। ही चित्रपटगृहे टिकवायची असतील तर एक पडदा चित्रपटगृह मालकांसाठीच्या जाचक-अटी लवकरात लवकर शिथिल केल्या पाहिजेत। तसेच एक पडदा चित्रपटगृह पुनर्जीवित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कमीत कमी 5 लाख जास्तीत जास्त 10 लाख रुपये अनुदान देणे गरजेचे आहे।
यावर सरकारने तातडीने धोरण आखावे, यासाठी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या शिष्टमंडळाने सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे पाठपुरावा सुरू केलाय. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.